सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी 18 एप्रिलला रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली। आता शिरीष वळसनकर आत्महत्या प्रकरणी नवीन ट्विस्ट आलेला आहे। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसनकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी केलाय। डॉक्टर शिरीष वळसनकर यांना आत्महत्येप्रकरणी आरोपी महिलेला काही वेळातच कोर्टात हजर केले जाणार आहे। डॉक्टर शिरीष वळसनकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने काम करत होत्या। आरोपी महिला मनीषा मुसळे माने हिला सदर बाजार पोलीस स्टेशनचे पथक लॉकअपमधून कोर्टाकडे घेऊन निघाले। दुपारी 1:30च्या सुमारास सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात पोलीस कोठडी मागण्यासाठी हजर केले जाणार आहे। डॉक्टर शिरीष वळसनकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत संबंधित महिलेचा उल्लेख केला होता। त्याच चिठ्ठीवरून डॉक्टर शिरीष वळसनकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन याने पोलिसात फिर्याद दिलेली आहे। रात्री 11 वाजता सदर बाजार पोलिसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे माने हिला अटक केलेली असून काही वेळात कोर्टात हजर केले जाणार आहे।